ओके स्टुडंट, आपण लास्ट लेक्चरला बॉयलर माउंटिंग हे स्टडी करत होतो. परत एकदा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो बॉयलर माउंटिंग म्हणजे काय. बॉयलर माउंटिंग्स आर अ डिव्हाइस विच इज इन्स्टॉल ऑन अ बॉयलर. बॉयलर माउंटिंग हे असे डिव्हाइस आहे जे की बॉयलरवरती आपण काय करतो, माउंट करत असतो किंवा त्या ठिकाणी आपण इन्स्टॉल करत असतो. म्हणजेच आपण ते डिव्हाइस बॉयलर वरती लावलेले असतात. त्या बॉयलरवरती लावणे त्याला आपण म्हणतो इन्स्टॉल करणे किंवा त्याला आपण म्हणतो माउंट करणे. तर त्याचं जे पर्पज आहे ते बॉयलरवरती लावल्यामुळे त्या बॉयलरची सेफ्टी त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होते. म्हणजे त्या बॉयलरच्या सेफ्टी पर्पजसाठी, तसंच त्या बॉयलरचे जे काही ऑपरेशन आहे ते ऑपरेशन तो बॉयलर चांगल्या पद्धतीने व्हावेत किंवा चांगल्या पद्धतीने त्याचे ऑपरेशन कंट्रोल करता यावे यासाठी आपण जे काही त्या बॉयलरवरती डिव्हाइसेस लावत असतो त्या डिव्हाइसेसला आपण काय म्हणतो, बॉयलर माउंटिंग. समजलं बॉयलर माउंटिंग काय आहे ते. बॉयलर माउंटिंग इज अ डिव्हाइस विच इज युज्ड फॉर सेफ्टी ऑफ द बॉयलर अँड टू कंट्रोल द ऑपरेशन ऑफ द बॉयलर. For this purpose, this device is installed on boiler. तर ह्याचे दोन टाईप आहेत. पहिले आहेत जसं या ठिकाणी त्याच्या डेफिनेशनमध्ये आपण पाहिलं, बॉयलरच्या सेफ्टीसाठी काही डिव्हाइस लावलेले असतात. तर काही डिव्हाइस हे बॉयलरचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी काही डिव्हाइस आपण लावलेले असतात. मग या ठिकाणी हे जे डिव्हाइस आहे बॉयलर माउंटिंग, त्याचं आपण परत दोन प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. पहिलं आहे काही डिव्हाइस हे आपण सेफ्टी पर्पजसाठी असतील त्यांना आपण म्हणतो सेफ्टी फिटिंग्स. जर उरलेले काही डिव्हाइस आपण त्या बॉयलरचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी जर आपण वापरत असू तर त्या डिव्हाइसला म्हणायचं कंट्रोल फिटिंग्स. म्हणजे या ठिकाणी दोन टाईपचे फिटिंग्स ह्या बॉयलरवरती आपण लावत असतो. त्या असतील सेफ्टी फिटिंग्स. म्हणजे माउंटिंगचे, बॉयलर माउंटिंगचे दोन टाईप पडतात. एक आहे सेफ्टी फिटिंग, दुसरं आहे कंट्रोल फिटिंग्स. तर आपण सेफ्टी फिटिंग्समध्ये पहिलं आपण पाहूया डेड वेट सेफ्टी वॉल. डेड वेट सेफ्टी वॉल. आता हा डेड वेट सेफ्टी वॉल का वापरला जातो, तर त्याचं फंक्शन काय आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. फंक्शन ऑफ डेड वेट सेफ्टी वॉल. ओके, आता हे लक्षात ठेवा, डेड वेट सेफ्टी वॉल जसं या ठिकाणी फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय. हा जो डेड वेट सेफ्टी वॉल आहे तर या ठिकाणी एक वेट, एक वजन आपण त्याला म्हणतो, वजन त्या ठिकाणी ठेवलेले असतात एका वजन कॅरियरवरती, वेट कॅरियरवरती. जसं की या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला, हे वेट आहेत, कास्ट आयर्नपासून ते बनलेले आहेत. समजते, या साईडला पण हे वेट आहे. मग हे वेट कशावरती ते कोणी कॅरी केले, वेट कॅरियरने. म्हणजे हा जो वेट कॅरियर तुम्हाला दिसतोय, ह्या वेट कॅरियरनी ते वेट काय केलंय, त्यांनी कॅरी केलेलं आहे. त्यानंतर हे जो वेट कॅरियर आहे हा परत तो रेस्ट झालेला आहे. कशावरती रेस्ट येतो, वॉलवरती. हा दिसतोय वॉल, ह्या वॉलवरती तो रेस्ट झालेला आहे. समजतंय. तर हा जो वॉल आहे तो देखील रेस्ट होतो वॉल सीटवरती. हा वॉल कुठं रेस्ट झालेला आहे, तो वॉल सीटवरती. हा जो ब्लॅक कलरचा दिसतोय तुम्हाला ते आहे वॉल सीट. आणि ते वॉल सीट आपण कुठं लावलं, या ठिकाणी जो व्हर्टिकल पाईप आहे जो की आपण फ्लेंजच्या साह्याने तो बॉयलरला आपण लावलेला आहे. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने अशी एक बॉयलरची टाकी असेल. त्या टाकीमध्ये जसं या ठिकाणी दिसतंय, त्या टाकीमध्ये त्या ठिकाणी या लेवलपर्यंत वॉटर असेल सपोज,
या ठिकाणी कट सेक्शन दाखवलेलं आहे, छोटासा सेक्शन बॉयलरचा. मग या ठिकाणी तुम्हाला वॉटर दिसतंय आणि त्या वॉटर लेवलच्या वरती त्या ठिकाणी स्टीम स्पेस असणार आहे. स्टीम स्पेस असणार आहे बॉयलरचा. समजतंय? मग तो जो स्टीम स्पेस आहे बॉयलरचा, जी वॉटर लेवल आहे त्याच्यावरती, त्या स्टीम स्पेस मधलं जी काही स्टीम आहे ती आपण डिझाईन प्रेशर पर्यंत, तिचा प्रेशर त्या ठिकाणी जर असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर हा डेड वेट सेफ्टी व्हॉल्व वरती उचलला जाणार नाही. समजतंय? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कोणताही बॉयलर आपण एका पर्टिक्युलर प्रेशरसाठी डिझाईन केलेला असतो. म्हणजे त्या ठिकाणी स्टीम मॅक्झिमम अमुक अमुक प्रेशर पर्यंत त्या बॉयलरमध्ये बनू शकते. मग तो झाला डिझाईन प्रेशर. आणि त्या प्रेशरच्या वरती जर स्टीमचा प्रेशर गेला तर तो बॉयलर फुटू शकतो. समजतंय? डिझाईन प्रेशर म्हणजे काय? डिझाईन प्रेशर म्हणजे असा प्रेशर की ज्या प्रेशरच्या वरती जर सपोज बॉयलरचा आतमधील स्टीमचा जो काही प्रेशर आहे तो जर त्यापेक्षा जास्त गेला तर तो बॉयलर काय होऊ शकतो? फुटू शकतो, तो ब्रस्ट होऊ शकतो बॉयलर. म्हणजे सांगायचं काय की बॉयलर एक डिझाईन केलेला आहे एका पर्टिक्युलर प्रेशरसाठी, एका डिझाईन प्रेशरसाठी. मग तो जो डिझाईन प्रेशर आहे त्या प्रेशर पेक्षाही जास्त जर प्रेशरची स्टीम किंवा ही जी स्टीम या ठिकाणी तयार होते बॉयलरच्या आतमध्ये, म्हणजे बॉयलरच्या आतमध्ये काय करतो आपण की वॉटरला काय करतो आपण, हीट एनर्जी सप्लाय करतो, उष्णता देतो आणि त्या पाण्याचं रूपांतर कशात करतो? वाफेत करतो किंवा स्टीम मध्ये करतो. मग ती जी स्टीम तयार होते त्या स्टीमचा प्रेशर हळूहळू वाढत वाढत जाऊन जर तो डिझाईन प्रेशरला रीच झाला, रीच म्हणजे डिझाईन प्रेशर पर्यंत पोहोचला, तर हा बॉयलर फुटण्याचे चान्सेस असतात त्या ठिकाणी, बस्ट होऊ नये. मग तो फुटू नये त्या बॉयलरच्या सेफ्टीसाठी आपण या ठिकाणी एक पाईप लावलेला असतो आणि त्या पाईपामधून काय होतंय की त्या पाईपातनं जी स्टीम आहे बॉयलर मधली ती वरती या डायरेक्शनने जाते. दिसतंय? मग ही स्टीम वरती गेल्यामुळे या ठिकाणी वरती काय व्हॉल आहे, दिसतंय? गनमेटल व्हॉल, हा व्हॉल आहे. त्या व्हॉलवरती हे वजन ठेवलेलं आहे एवढं, हे सगळं सगळं वजन त्या व्हॉलवरती येणार आहे. मग जर ह्या स्टीमचा प्रेशर जर एक रीच झाला डिझाईन प्रेशरला तर त्यावेळेस हा व्हॉल काय होईल? वरती उचलला जाईल. हा वॉल काय होईल? वरती उचलला जाईल आणि वरती उचलल्यामुळे त्या ठिकाणी एक ओपनिंग तयार होईल. हा वॉल आणि वॉल सेटच्या मध्ये एक ओपनिंग, एक गॅप तयार होतो. जसं की या ठिकाणी खालच्या फिगर मध्ये पहा, या ठिकाणी पहा डिझाईन प्रेशर पेक्षा जर जी काही स्टीम आहे बॉयलरची, बॉयलर मधली, तिचा प्रेशर जर डिझाईन प्रेशरला रीच झाला तर अशा वेळेस ती स्टीम काय करेल? तो जो बॉल आहे त्याला वरती उचलेल. म्हणजे वरती उचलल्यामुळे तो जो गॅप तयार होतो त्या गॅप मधून स्टीम काय होईल? बाहेर पडेल आणि स्टीम बाहेर पडून ती ऍटमॉस्फिअरला सोडली जाईल. समजतंय? मग ती बाहेर गेल्यामुळे त्याचा जो प्रेशर आहे स्टीमचा, बॉयलरच्या आतमधल्या स्टीमचा, तो प्रेशर काय होतो? कमी होतो. समजतंय? तर हा आहे डेड वेट सेफ्टी वॉल. त्याचं फंक्शन समजलं डेड वेट सेफ्टी वॉलचं? याचा एक बेस्ट अजून एक एक्झाम्पल मी सांगेल. प्रेशर कुकर. घरी जो आपल्या प्रेशर कुकर असतो त्या प्रेशर कुकर वरती सुद्धा एक डेड वेट असतं, त्याला आपण शिट्टी म्हणतो, बरोबर? डेड वेट. मग ज्यावेळेस आपण प्रेशर कुकर मध्ये भात वगैरे जे काही फूड आहे ते शिजवायला टाकतो आणि जर आतला प्रेशर, त्या कुकरच्या आतला प्रेशर जर त्या कुकरचा जो डिझाईन प्रेशर त्यापेक्षा जर जास्त किंवा त्याला जर रीच झाला तर शिट्टी काय होते? वरती उचलली जाते. तसंच सेम इथे आहे. हे पण डेड वेट एक प्रकारचं सिटी टाईपच असेल, ते वरती उचललं जाईल आणि तिथे एक ओपनिंग तयार होते, जसं घरी कुकर मध्ये तयार होते सेम ओपनिंग तयार झाल्यानंतर त्या ओपनिंग मधून काय होतं? तो जो स्टीम आहे आतमध्ये कुकरच्या आतमध्ये ती स्टीम बाहेर पडते
सेम इथं तसंच फंक्शन ह्या डेड वेट सेफ्टी वॉलचं आहे. ते डेड वेट सेफ्टी वॉल वरती उचलला जातो आणि जे काही स्टीमचं प्रेशर आहे किंवा जी काही स्टीम आहे ती प्रेशर ती स्टीम करते त्या बॉयलरमधून बाहेर पडते आणि ती बाहेर पडल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, बॉयलरच्या आतमधला जे काही स्टीमचा प्रेशर तो कमी होतो. मग एकदा का स्टीमचा प्रेशर डिझाईन प्रेशरपेक्षा कमी झाला तर परत ती डेड वेट परत ते खाली येऊन बसतं. बरोबर जसं घरी कुकरमध्ये होतं, परत ती शिट्टी काय होते, खाली बसते. समजतंय? मग जर आपण फंक्शन म्हणलं, याचं फंक्शन काय आहे डेड वेट सेफ्टी वॉलचं? The function of deadweight safety wall is, म्हणजे याचं फंक्शन काय आहे? सपोज कन्सिडर करा, when the pressure inside the boiler, when the pressure inside the boiler प्रेशर इनसाइड द बॉयलर म्हणजे काय? त्या बॉयलरच्या आतमधला प्रेशर, त्याला आपण म्हणतो प्रेशर इनसाइड द बॉयलर इज increase then design pressure of the wall, म्हणजे तो बॉल एक प्रेशरला तो डिझाईन केलेला आहे. समजतंय? ज्यावेळेस ह्या बॉयलरच्या आतमधला स्टीमचा प्रेशर जर त्या वॉल जो आपण डिझाईन केलेला आहे ज्या प्रेशरला, त्या प्रेशरला जर तो रीच झाला किंवा तो प्रेशर इन्क्रीज झाला, कशापेक्षा जास्त झाला तो डिझाईन प्रेशरपेक्षा, तर त्यावेळेस तो जो वॉल आहे तो वॉल का होईल? देन द वॉल इज लिफ्ट, तो वॉल वरती उचलला जाईल म्हणजे लिफ्ट होईल ना. म्हणजे आपण काय म्हणतो, देन द वॉल इज लिफ्ट, वॉल इज लिफ्टेड अप, म्हणजे तो वरच्या डायरेक्शनने तो लिफ्ट होईल, लिफ्टेड अप अँड अजून तिथे काय होईल, वॉल जर लिफ्ट झाला वरती, तर वॉल लिफ्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी एक ओपनिंग तयार होते आणि ओपनिंग मधून ती जी स्टीम आहे, स्टीम काय होते, बाहेर फेकली जाते. म्हणजे आपण काय म्हणायचं, स्टीम इज थ्रोन आउट, स्टीम बाहेर फेकणे म्हणजे काय, स्टीम इज थ्रोन म्हणजे फेकणे. थ्रोन पुढं केली जाते, थ्रोन पुढं फेकली जाते बाहेर, त्यामुळे आपण म्हणतो थ्रोन आउट. थ्रोन म्हणजे फेकणे, आउट म्हणजे बाहेर, म्हणजे बाहेर फेकली जाते. स्टीम इज थ्रोन आउट. सो बॉयलर इज प्रोटेक्टेड. मग ते बाहेर पडल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी बॉयलर काय काय होतं, त्या ठिकाणी बॉयलर प्रोटेक्ट होतो, म्हणजे तो त्याचं बॉयलरचं संरक्षण होतं. सो बॉयलर इज प्रोटेक्टेड, म्हणजे त्या बॉयलरला आपण वाचू शकतो. कशापासून? फ्रॉम ब्रस्टिंग म्हणजे फुटण्यापासून. समजतंय? अँड बॉयलर इज प्रोटेक्टेड फ्रॉम ब्रस्टिंग, म्हणजे हे आहे फंक्शन ऑफ डेड वेट सेफ्टी वॉल. समजतंय? डेड वेट सेफ्टी वॉलचं फंक्शन काय आहे ते? ज्यावेळेस प्रेशर जो आहे स्टीमचा, बॉयलरच्या आतमध्ये जी काही स्टीम आहे त्या स्टीमचा प्रेशर जर डिझाईन प्रेशर जो आहे वॉलचा त्यापेक्षा जर जास्त इन्क्रीज झाला, तर अशा वेळेस तो वॉल वरती उचलला जातो आणि वरती उचलून त्या
वरती उचलल्यामुळे त्या ठिकाणी गॅस तयार होतो आणि गॅस तयार झाल्यामुळे त्या गॅस मधून जी स्टीम आहे बॉयलरच्या आतमधली ती बाहेर फेकली जाते. स्टीम इज थ्रोन आउट. मग ती स्टीम बाहेर गेल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी जी स्टीम आहे बॉयलरच्या आतमध्ये त्याचा प्रेशर काय होतं, कमी होतो. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तो बॉयलर काय होतो, त्या बॉयलरचं संरक्षण होतं. म्हणजे तो बॉयलर प्रोटेक्ट केला जातो फ्रॉम ब्रस्टिंग, म्हणजे फुटण्यापासून तो वाचवला जातो. समजलं फंक्शन ऑफ डेड वेट सेफ्टी वॉल. त्यानंतर पुढे आहे लिव्हर सेफ्टी वॉल. तर लिव्हर सेफ्टी वॉलचं देखील सेम फंक्शन आहे. कारण की सर्व सेफ्टी वॉल जे आहेत, सर्वच्या सर्व सेफ्टी वॉल, जसं आपण डेड वेट पाहिला तर हा लिव्हर असेल, सर्व सेफ्टी वॉलचं सेमच फंक्शन आहे, फक्त ते टाईप आहेत वेगवेगळे. जसं लिव्हर सेफ्टी वॉल, डेड वेट. डेड वेटच्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी एक वेट होतं, जे वेट आपण त्या ठिकाणी लावलेलं होतं. आता या ठिकाणी डेड वेटच्या ऐवजी या ठिकाणी एक लिव्हर आहे, दिसतंय, हा लिव्हर आहे, त्याला काय म्हणतो आपण, लिव्हर. त्या लिव्हरचा एक पॉईंट काय असतो, फिक्स आहे एका ठिकाणी. फिक्स म्हणजे त्या पॉईंट भोवती तो लिव्हर काय होतो, रोटेट होतो. त्याला आपण म्हणतो फुलक्रम पॉईंट. काय म्हणतो, फुलक्रम पॉईंट. लिव्हरचा एक पॉईंट काय एका ठिकाणी होल्ड केलेला आहे, धरून ठेवलेला आहे, आणि तसं त्या पॉईंट भोवती तो लिव्हर रोटेट होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी एफ पॉईंट मध्ये तो लिव्हर काय होईल, रोटेट होईल. समजते, जसं की तो सुरुवातीला या पोझिशनला आहे, त्यानंतर तो रोटेट होऊन नंतर या पोझिशनला येऊ शकतो वर्टिकल. ह्याला इथपासून इथपर्यंत असं आपण रोटेट उचलू शकतो, रोटेट करू शकतो. त्या पॉईंट वरती तो पॉईंट फिक्स असतो आणि त्या पॉईंट मध्ये तो रोटेट होतो, त्याला म्हणतो आपण फुलक्रम पॉईंट. तर ह्या बॉयलरचा जो एंड आहे, एक एंड काय आहे, फुलक्रम पॉईंट आहे एका एंडला, आणि दुसऱ्या एंडला या ठिकाणी आपण एक वजन, वेट त्या ठिकाणी लावलेलं आहे, दिसतंय या ठिकाणी. आणि या ठिकाणी व्ही जो पॉईंट आहे, त्या व्ही पॉईंटला आपण एक बॉल जोडलेला आहे, आणि जो बॉल सीट वरती रेस्ट होत आहे. या ठिकाणी दिसती बॉल सीट ब्लॅक कलरची, ही ब्लॅक कलरची बॉल सीट आहे. आणि हा जो बॉल तुम्हाला दिसतोय, तो बॉल कशाशी कनेक्ट केलेला आहे आपण, या लिव्हरशी. लिव्हरला तो कनेक्टेड आहे, आणि तो बॉल सीट वरती काय होतो, एक रेस्ट झालेला आहे, टेकलेला आहे, तो बॉल ठेवलेला आहे. या ठिकाणी सुद्धा फंक्शन ह्या लिव्हर सेफ्टी वॉलचा आणि डेड वेट सेफ्टी वॉलचा सेमच फंक्शन आहे जवळपास. ज्यावेळेस स्टीमचा प्रेशर, ही जी स्टीम दिसते तुम्हाला, स्टीम इन अ बॉयलर, त्या स्टीमचा जर प्रेशर इन्क्रीज झाला, इन्क्रीज अबव द डिझाईन प्रेशर ऑफ द वॉल. या ठिकाणी हा जो वॉल आहे, या वॉलचा जो काही डिझाईन प्रेशर, त्या डिझाईन प्रेशरपेक्षा जर ज्या बॉयलरच्या आतमध्ये जी काही स्टीम आहे त्याचा प्रेशर जर जास्त गेला, तर त्यावेळेस तो काय करेल, त्या ठिकाणी फिगर नंबर बी पहा, त्यावेळेस ती स्टीम काय करेल, या वॉलला काय करेल, वरच्या डायरेक्शन मध्ये काय करेल, लिफ्ट करेल. सो वॉल इज लिफ्ट अप, अँड द ओपनिंग बिटवीन वॉल अँड वॉल सीट, या ठिकाणी जो वॉल आहे आणि जी वॉल सीट आहे ब्लॅक कलरची, या दोघांमध्ये जी काही ओपनिंग तयार होते, त्या ओपनिंग थ्रू द स्टीम इज थ्रोन आउट. त्या ओपनिंग मधून स्टीम काय होईल, बाहेर पडेल, थ्रोन आउट. किंवा आपण त्या ठिकाणी असंही म्हणतो, स्टीम इज एस्केप. एस्केप म्हणजे काय, ती बाहेर फुट पडते, त्या ठिकाणी बाहेर ती जाते. मग एकदा का स्टीम बाहेर गेली तर त्या ठिकाणचं प्रेशर काय होईल, परत
कमी होईल आणि बॉयलर प्रोटेक्ट होईल फ्रॉम ब्रस्टिंग, म्हणजे बॉयलर फुटू नये त्यासाठी बॉयलरचं आपण संरक्षण करू शकतो फुटू नये यासाठी. हे समजलं. मग ह्याचं जे फंक्शन आहे ते फंक्शन सुद्धा सेम आहे डेड सेफ्टी वॉल्व प्रमाणे. आपण काय म्हणू शकतो, वेन pressure of steam is increased, pressure of steam is increased, then design pressure increase than design pressure of वॉल. जो डिझाईन प्रेशर आहे वॉलचा त्यापेक्षा पण जर त्या स्टीमचा प्रेशर जर इन्क्रीज झाला तर त्यावेळेस काय होतं, देन वॉल इज लिफ्टेड. वॉल काय होतो, लिफ्ट होतो. वॉल इज लिफ्टेड अप and steam is thrown out. स्टीम काय होते, बाहेर फेकली जाते. thrown out, steam is thrown out. Steam is thrown out. And boiler is protected. आणि त्या ठिकाणी काय होतं, मग बॉयलर आपण काय करतो, प्रोटेक्ट होतो. बॉयलर इज प्रोटेक्टेड फ्रॉम ब्रस्टिंग. फ्रॉम ब्रस्टिंग म्हणजे बॉयलर फुटण्यापासून आपण त्या ठिकाणी काय होतो, वाचवतो. ओके, समजतंय. त्यानंतर पुढचा नेक्स्ट लिव्हर आहे तो आहे स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल. स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल म्हणजे या ठिकाणी एक स्प्रिंगचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. स्प्रिंगचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे असं या ठिकाणी फिगरमध्ये दिसतंय तुम्हाला. स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल.
याचं देखील फंक्शन सेमच आहे. हा एक सेफ्टी वॉल्वच आहे. हा एक काय आहे? सेफ्टी वॉल्वच आहे. म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी ज्यावेळेस ज्यावेळेस या ठिकाणी जो स्टीमचा प्रेशर आहे, बॉयलरच्या आतमध्ये जे काही स्टीम आहे त्या स्टीमचा प्रेशर जर डिझाईन प्रेशर जो आहे वॉलचा त्यापेक्षा जर जास्त डिझाईन प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर जर स्टीमचा झाला तर ती स्टीम काय करेल? हा जो वॉल आहे, या ठिकाणी वॉल तुम्हाला दिसतोय, हा वॉल आहे, या ठिकाणी एक वॉल आहे, या ठिकाणी दोन वॉल असतात. म्हणजे या ठिकाणी एक यू यू शेपची या ठिकाणी आपण ट्यूब बनवलेली आहे, दिसते या ठिकाणी यू शेपची. म्हणजे या ठिकाणी जी काही स्टीम आहे ती पाईपातून ज्यावेळेस वरती जाते त्यावेळेस ती त्या यू शेपची जी काही दोन पाईपामध्ये त्याचं परत काय झालंय? डिव्हिजन झालंय. मग ती दोन्ही पाईपामध्ये ती स्टीम आतमध्ये जाईल आणि ती स्टीम त्या ठिकाणी त्या प्रत्येक पाईपाला त्या ठिकाणी वॉल आहे, वॉल सीट त्या ठिकाणी आहे. मग ती जी स्टीम आहे ती स्टीम प्रत्येक पाईपामध्ये जी गेलेली आहे ती स्टीम चा जो प्रेशर आहे तो जर डिझाईन प्रेशर जो आहे या ठिकाणचा बॉलचा त्यापेक्षा जास्त प्रेशर जर त्या स्टीमचा असेल तर ती स्टीम त्या बॉलला काय करेल? वरती लिफ्ट करेल. जसं की या ठिकाणी फिगर बी जी दुसऱ्या फिगर आहे त्या ठिकाणी दिसतंय की जर स्टीमचा प्रेशर जास्त असेल, डिझाईन प्रेशर ऑफ वॉल त्यापेक्षाही जास्त असेल तर तो वॉल काय होतो? वरती लिफ्ट होतो आणि वरती लिफ्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी जो ओपनिंग तयार होते वॉल आणि वॉल सीट, या ठिकाणी वॉल सीट आहे आणि हा वॉल आहे. म्हणजे हा वॉल आणि वॉल सीट या दोघांमध्ये जी काही ओपनिंग आहे या ठिकाणी ही वॉल सीट आणि ही वॉल दोघांमध्ये जी ओपनिंग तयार होते त्या ओपनिंग मधून ती स्टीम बाहेर फेकली जाते आणि ती स्टीम बाहेर पडल्यामुळे त्या बॉयलरच्या आतमधल्या स्टीमचा प्रेशर काय होतो? कमी होतो, तो रिलीज होतो तो प्रेशर आणि तो बॉयलर काय होतो? प्रोटेक्ट होतो. त्या बॉयलरला आपण वाचू शकतो फुटण्यापासून. सो दिस बॉयलर इज ऑल्सो प्रोटेक्टेड फ्रॉम रस्टिंग. समजलं? त्यानंतर आता हे एक लक्षात ठेवा की स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल हा कुठं वापरतात? तर हा स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल जनरली जे मरीन ऍप्लिकेशन आहे, मरीन ऍप्लिकेशन म्हणजे काय? जे समुद्रामध्ये जे काही मोठे मोठे शिप्स असतात, जे जहाज असतात, मग ते जहाज चालवण्यासाठी त्या जहाजाच्या आतमध्ये जर बॉयलर यूज केलेला असेल तर त्या बॉयलर मध्ये म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? मुव्हेबल बॉयलर, जो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतो ना तो बॉयलर शिप बरोबर. मग ते जे मुव्हेबल बॉयलर असतात त्या ठिकाणी स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल हा सेफ्टी वॉल वापरला जातो. आणि जे स्टेशनरी बॉयलर असतात एका ठिकाणी फिक्स असतात त्या स्टेशनरी बॉयलर मध्ये आपण लिव्हर सेफ्टी वॉल त्यानंतर डेड वेट सेफ्टी वॉल हे वॉल आपण स्टेशनरी बॉयलर मध्ये एका ठिकाणी जे परमनंटली फिक्स आहे त्या ठिकाणी डेड वेट सेफ्टी वॉल, लिव्हर सेफ्टी वॉल हे आपण यूज करू शकतो. पण जे मुव्हेबल बॉयलर त्या ठिकाणी आपण डेड वेट सेफ्टी वॉल आणि लिव्हर सेफ्टी वॉल यूज करू शकत नाही, कारण तो मुव्हेबल म्हणजे काय? तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातोय, बॉयलर मूव्ह होतोय, तर त्या ठिकाणी व्हायब्रेशन वगैरे जास्त असतील, त्या ठिकाणी व्हायब्रेशन असतील, त्या ठिकाणी त्या ठिकाणी आदळ आपण थोडीशी जास्त होत असते त्या बॉयलरची, तिथं व्हायब्रेशन असतील, त्यांचं सडनली शॉक वगैरे त्या ठिकाणी त्यावरती अप्लाय होऊ शकतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना. त्यामुळे त्या ठिकाणी आपण डेड वेट सेफ्टी वॉल आणि लिव्हर सेफ्टी वॉल हे न यूज करता त्या ठिकाणी स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल हा त्या ठिकाणी यूज केला जातो. त्यानंतर पुढे आहे फिजिबल प्लग. हा एक सेफ्टी साठी फिजिबल प्लग वापरला जातो. त्याच्या नावाप्रमाणे फिजिबल प्लग त्या नावातच सगळं काय आहे. फिजिबल प्लग म्हणजे तो एका फिजिबल जे म्हणेल की जास्त टेम्परेचरला काय होतं? मेल्ट होतं. जसं आपल्या घरी फ्यूज असतो, त्या फ्यूज मध्ये एक वायर टाकलेली असते, ती वायर काय होते? ज्यावेळेस
इलेक्ट्रिसिटी त्याचं व्होल्टेज जर वाढलं तर आपल्या घरातले जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात ते जळू नये त्यासाठी तो फ्यूज आपण लावलेला असतो. त्या फ्यूजच्या आतमध्ये एक वायर असते. जर व्होल्टेज वाढलं तर ती त्या ठिकाणी त्या वायरचं टेम्परेचर वाढतं आणि वायर काय होते ती मेल्ट होते, फ्यूज होते. फ्यूज होणे म्हणजे ती मेल्ट होते, त्याला आपण म्हणतो फ्यूज होतं. फ्यूज होणे म्हणजे काय होतं, ती वायर मेल्ट होते. मेल्ट का होते, कारण की एका रिक्वायर्ड टेम्परेचरपेक्षा जर त्याचं टेम्परेचर वाढलं तर ती काय होते, ते मेटल वितळतं, वितळून त्याचं पाणी होतं. समजतंय, लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं. तसंच या ठिकाणी जो फिजिबल प्लग तुम्हाला दिसतोय, तर फिजिबल प्लग हा कुठे, त्याची पोझिशन कुठे असते, तर हे एक लक्षात ठेवा. सपोज या ठिकाणी एक बॉयलर सेल आहे. या बॉयलर सेलमध्ये ही वॉटर लेवल आहे आणि ह्या वॉटर लेवलच्या खाली तुम्हाला वॉटर स्पेस भेटेल आणि ज्या स्पेसमध्ये वॉटर पाणी भरलेलं असतं त्या स्पेसला आपण म्हणतो वॉटर स्पेस. आणि त्या पाण्याच्या वरती, त्या पाण्याच्या वरती ती जी काही स्टीम तयार झालेली आहे ती स्टीम त्या ठिकाणी स्टोअर केलेली असते पाण्याच्या वरती. त्यामुळे त्या स्पेसला आपण काय म्हणतो, स्टीम स्पेस, की ज्याच्यामध्ये स्टीम ही साठवलेली असते. तर या ठिकाणी जो वॉटर स्पेस आहे, त्या वॉटर स्पेस किंवा हा जो बॉयलर आहे, त्या बॉयलरच्या बॉटमला, सगळ्यात खाली त्या बॉटमला त्या ठिकाणी एक फ्यूज लावलेला आहे. हा आहे फिजिबल प्लग. हा फ्यूज लावलेला आहे. हा कुठं असतो, बॉटम ऑफ द बॉयलर, बॉयलरच्या बॉटमला. तसंच तो फर्नेस ज्या ठिकाणी असतो त्या फर्नेसच्या एक्झॅक्ट वरती, समजतंय, बॉटम ऑफ द बॉयलर, बॉयलरच्या तळाला तो असतो. आणि ज्या ठिकाणी फर्नेस आहे त्याच्या एक्झॅक्ट अबोव ऑफ द फर्नेसच्या एक्झॅक्ट वरती त्या ठिकाणी तो फिजिबल प्लग लावलेला असतो. तर त्याचं फंक्शन काय ते देखील मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस सपोज ही वॉटर लेवल जी आहे, वॉटर लेवल जी आहे, पाण्याची जी लेवल आहे, ती या ठिकाणी दिसते, बरोबर. सपोज आपण ह्या पाण्याचं रूपांतर जर वाफेमध्ये करत करत गेलो तर वॉटर काय होईल, वॉटर लेवल कमी कमी होत जाईल. जर वॉटर लेवल कमी कमी झाली, सपोज मी एका रिक्वायर्ड जी लेवल आहे बॉयलरच्या आतमध्ये पाण्याची एक रिक्वायर्ड लेवल असते की ज्या लेवलच्या खाली आपण ते पाणी जाऊ देत नाही. समजतंय, बॉयलरचं प्रॉपर वर्किंग होण्यासाठी, सेफली आणि प्रॉपरली त्याचं वर्किंग होण्यासाठी एका लेवल पर्यंत आपण ते वॉटर मेंटेन करत असतो. जर त्या लेवलच्या खाली जर हे पाण्याची लेवल गेली तर हा जो फिजिबल प्लग आहे तो काय होतो, तो एक्सपोज होतो टू द स्टीम. समजते, सपोज पाण्याची लेवल कमी कमी झाली आणि इथपर्यंत आली, तसं ही जनरल लेवल असेल. सपोज ही जनरल लेवल आहे वॉटरची, जे की प्रॉपर सेफ्टीसाठी बॉयलरच्या आपल्याला आवश्यक आहे. मग त्या लेवलच्या खाली जर पाण्याची लेवल गेली, सपोज पाण्याची लेवल आता इथपर्यंत गेली, इथपर्यंत सपोज पाणी जर आलं, पाण्याची लेवल कमी झाली, तर ह्या पाण्याच्या लेवलच्या वरती काय असेल, स्टीम असेल. मग हा जो फिजिबल प्लग आहे तो स्टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि स्टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे स्टीम काय असते, पाण्यापेक्षा जास्त गरम असेल ना स्टीम, वॉटरपेक्षा जास्त ती काय असेल, हिटेड असेल, जास्त गरम असेल. मग एकदा का तो फिजिबल प्लग पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, सॉरी, वाफेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, स्टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तर स्टीमची जी काही हीट आहे ती हीट त्या प्लगला मिळते आणि तो जो प्लग आहे त्याचं जे त्याचा जो प्लग जो आहे तर या ठिकाणी प्लग कोणता आहे, हा जो सी दिसतोय का तुम्हाला, हा सी म्हणजे काय आहे, प्लग दिसतोय सी. आणि त्या प्लगचा जो पेरी पार्ट आहे, जो प्लगचा जो बाहेरील जे आवरण आहे, त्या बाहेरील आवरणास त्या ठिकाणी एक फिजिबल मेटल हे लावलेलं आहे, दिसतंय या ठिकाणी. हा जो सी जो प्लग आहे, सी नंबरचा, त्या प्लगच्या बाहेरील बाजूस हे दिसतोय, हा जो आहे
हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय, हा पोर्शन म्हणजे काय, हा पोर्शन म्हणजे काय असेल तुमचा फिजिबल मेटल असेल. या ठिकाणी फिजिबल मेटल लावलेलं आहे त्या प्लगच्या पेरीफेरीला. समजतंय? हा प्लग जर स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर हे फिजिबल मेटल काय होईल, त्या स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि स्टीमची हीट त्या फिजिबल मेटलला मिळेल. आणि फिजिबल मेटलला जर ती हीट मिळाली तर त्या ठिकाणी तो फिजिबल मेटल ला त्या स्टीमची हीट मिळेल आणि तो फिजिबल मेटल काय गरम होऊन तो वितळेल. गरम होऊन तो काय होईल, वितळेल. आणि ते एकदा का फिजिबल मेटल जर वितळलं, ते वितळल्यानंतर हा प्लग काय होईल, हा प्लग त्या ठिकाणी ढिला होईल ना, तो लूज होईल आणि तो लूज झाल्यावर तो काय होईल, तो खाली पडेल. दिसतंय या ठिकाणी फिगर नंबर 2 मध्ये. फिगर नंबर 2 या ठिकाणी प्लग तो खाली पडलाय आणि खाली पडल्यामुळे ही जी स्टीम आहे, स्टीम आणि वॉटर जी काय आहे बॉयलर मधलं, ती काय होईल, जोराने काय होईल, रश होईल. रश म्हणजे धावेल आणि पुढे धावेल या गॅप मध्ये. आणि आतला प्रेशर जास्त आहे ना स्टीमचा वॉटरचा प्रेशर हा जास्त असतो, त्यामुळे ते जोराने काय होईल, या ठिकाणी ती धावेल. आणि या ठिकाणी देखील त्या ठिकाणी ओपनिंग असतात आणि त्या ओपनिंग थ्रू ती जी स्टीम आणि वॉटर आहे ती पुढं पुढं जाईल, ते फर्नेस मध्ये जाईल आणि फर्नेस मध्ये ते पाणी किंवा ती स्टीम जर गेली तर तो फर्नेस काय होईल, भिजून जाईल. समजतंय? त्या ठिकाणी जे बर्निंग ऑफ फ्युएल होते ते स्टॉप होईल. बर्निंग फ्युएलचं जे होत आहे फर्नेस मध्ये ते बंद होईल आणि ते बंद झाल्यामुळे तो फर्नेसच बंद पडेल. समजतंय? एकदा का तो फर्नेस बंद झाला तर फर्नेस एकदा बंद झाला म्हणजे याचा अर्थ काय, तो बॉयलरचं देखील वर्किंग काय होईल, त्या ठिकाणी बंद होईल. समजलं फिजिबल प्लग काय आहे आणि त्या फिजिबल प्लगचं फंक्शन काय आहे ते. मग जर आपण जर फंक्शन म्हणलं फिजिबल प्लगचं, तर फंक्शन काय आहे फिजिबल प्लगचं. The function of feasible plug to protect the boiler from damage or burst due to the overheating. तो बॉयलर ओव्हरहीट होऊ नये. आणि ओव्हरहीट कधी होईल, जर वॉटरची जी लेवल आहे, पाण्याची जी लेवल आहे, एका जनरल लेवल जी रिक्वायर्ड लेवल आहे त्यापेक्षा जर पाणी जर खाली गेलं तर बॉयलर ओव्हरहीट होऊ शकतो, जास्त तापू शकतो बॉयलर. मग ते तापू नये त्यासाठी त्या ठिकाणी आपण फिजिबल प्लग वापरलेला आहे. म्हणजे फंक्शन ऑफ फिजिबल प्लग, फंक्शन